आपण सर्वांनी सहभाग दर्शवलेला आहे. सगळ्यात अगोदर या कार्यक्रमाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणारा आपल्याला संस्कार जो आहे तो आपण किती मनापर्यंत नेतो, यालाच म्हणायचं मनाचा विकास. आणि मग ते शरीराच्या माध्यमातून आपण श्रमाच्या माध्यमातून तो कृतीत किती आणतो, त्याला म्हणायचं शारीरिक विकास. हे शारीरिक आणि मानसिक विकासाचं जे स्वरूप आहे त्यातून आपण घडत असतो आणि मोठं होत असतो बाळांनो. तर हे करत असताना शारीरिक विकासामध्ये व्यायाम येतो, आपलं खाणं पिणं येतं, खेळ येतात. आता तुम्ही लहानपणापासून कशा पद्धतीनं खेळ खेळला आहात, व्यायाम कसा केलेला आहे, आहार तुमचा कसा आहे, त्याच्यावरती तुमचं शरीर डेव्हलप होत जातं. आणि शरीर जर ही सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आपल्याला जपता आली तरच आपण बाकीची संपत्ती गोळा करू शकतो. त्यासाठी शरीर जपणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग शरीर जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आता तुम्हाला या शिबिराच्या माध्यमातून लवकर उठणं, आवरणं, स्वतःची कामं स्वतः करणं, दुसऱ्यांसाठी जगणं काय असतं हे सुद्धा शिकवलेलं असतं. मला वाटतं आत्ताच तुम्हाला जो पाठ होता, प्रार्थना होती, इतनी शक्ती दे हमें दाता, असं काहीतरी होतं आणि निम्म्या अर्ध्या लोकांना म्हणता येत नव्हतं. तर ठीक आहे असो, पण त्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण काय शिकतोय, आपण प्रार्थना काय म्हणतोय, त्या प्रार्थनेचा अर्थ काय आहे हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकाळी सांगितलं की आई वडिलांना पहिल्यांदा नमस्कार केला पाहिजे. उठल्यानंतर घरातून बाहेर पडताना आई वडिलांना नमस्कार केला आणि आई वडिलांच्या डोक्यावरती जेव्हा हात लागतात, डोक्यावरती हात ठेवले जातात, तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि दिवस आपला छान जात असतो. आणि हे कारण असतं, परमेश्वर दुसरा तिसरा कोणी नसतो, सकारात्मक ऊर्जा म्हणजेच परमेश्वर असतो. आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये जेवढी जागवता येईल तेवढी जागवण्याचं काम केलं पाहिजे. त्यासाठी आपलं मन चांगलं असलं पाहिजे, तंदुरुस्त असलं पाहिजे. त्यासाठी मनाचा अभ्यास फार महत्वाचा असतो. आता मनाचा अभ्यास करत असताना मी पासून सुरुवात होतो. मी म्हणजे कोण आहे, स्वतःला थोडंसं प्रश्न विचारण्याची गरज आहे. मी कोण आहे, मी काय करतोय, हे सगळ्यात महत्वाचं. भगवद्गीता जर तुम्ही म्हटलं, मी वर्गात बऱ्यापैकी सांगत असते, थोडंसं भगवद्गीता काय असते, आपल्याला वाचनाची फार आवड कमी आहे. कारण आपण वाचत नाही, त्यामुळे आपले विचार बदलत नाहीत आणि विचार नाहीत बदलले की कृती बदलत नाही. तर बाळांनो, थोडंसं वाचनाची आवड जरी नसली तरी मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आज आपल्याला पाहायला मिळतो. तर मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकता येतात आणि आपल्या स्वतःवरती आपल्याला संस्कार करता येतात. भगवद्गीतासारखा जो ग्रंथ आहे त्याच्यातून जर आपण थोडंफार शिकलो, मी वाचायचं म्हणत नाही बरं का, ऐकायचं म्हणजे, कारण चांगल्या गोष्टी शिकाव्याच लागतात, त्या आपोआप आत्मसात होत नाही. कारण वाईट गोष्टी आपोआपच आत्मसात होतात, त्याला फार खर्च करावा लागत नाही. पण चांगल्या गोष्टी ह्या संस्काराने येत असतात आणि थोडंसं आपले कष्ट श्रम सुद्धा गरजेचे असतात. तर त्यासाठी मनाचा विकास फार महत्वाचा असतो. माझा विषय होता की मी कोण आहे हा प्रश्न विचारताना मीला अहंकार लागला की मात्र आपलं मन कमकुवत होतं. कारण मीला अहंकार लागला की मोठेपणा, मीपणा, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे वाटचाल करत असल्या तर आपल्याला समोरचा व्यक्ती कोणीही दिसत नाही. चांगलं वाईट नंतर बघायचंय, पण आपण दुसऱ्यासाठी काय करतो, या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आपण दुसऱ्यासाठी काय करायला पाहिजे, तरच आपण घडू शकतो. या माध्यमातून मी ही कन्सेप्ट क्लिअर करताना मी छोटीशी कथा सांगणार आहे. एक फकीर असतो आणि फकीराला आपल्यासारखाच एक व्यक्ती म्हणतो की तू परमेश्वराला भेटण्याचा मार्ग सांगत असतोस. प्रत्येकाला असं वाटत असतं की परमेश्वर भेटावा. मग फकीराला तो एक व्यक्ती असतो, तो म्हणतो आपल्यासारखाच असतो, आपल्यालाही वाटतं शॉर्टकटनी परमेश्वर भेटावा. खरं तर परमेश्वर आपल्या सोबतच असतो, याची फक्त आपल्याला जाणीव नसते आणि आपल्याला वाटत असतं की मग परमेश्वर मला सुद्धा भेटावा. असा मग एक व्यक्ती त्या फकीराला म्हणतो की परमेश्वर कुठे भेटतो, कसा भेटतो, तू सगळ्यांना मार्ग दाखवतोस ना, तर मलाही सांगशील का? तर तो फकीर म्हणतो, सांगेल, शांतपणे ऐक आणि मी जसं सांगेन तसं केलंस तर तुला 100% परमेश्वर भेटेल. तो म्हणतो काय करायचंय सांग. मग त्या झोपडीचा दरवाजा जो आहे तो उघडला गेला पाहिजे. झोपडीपर्यंत गेलं की तर मला परमेश्वर असं म्हणतो आणि तो धावत पळत त्या शिखरापर्यंत जातो आणि पोहोचतो आणि आवाज देतो. दरवाजा उघडतोय का, तेव्हा आतून प्रश्न विचारला जातो, कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर बाहेरून तो व्यक्ती म्हणतो, मी
मी म्हटल्यानंतर दरवाजा उघडलाच जात नाही. परत एकदा दरवाजा उघडणार आहात का, तरी दरवाजा उघडत नाही. कोण आहात असा प्रश्न केल्यानंतर बाहेरचा व्यक्ती म्हणतो मी. असं 3-4 वेळा होतं. दरवाजा काही उघडलेला नसतो आणि मग तो व्यक्ती परत माघारी येतो आणि मग त्या फकीराला म्हणतो की मी 4-5 वेळा म्हटलं तरी दरवाजा उघडला नाही. मला असा प्रश्न अजून केला गेला, कोण आहात? तेव्हा मी म्हटलं आणि तरीही दरवाजा उघडला गेला नाही. तुम्ही खोटच सांगितलं की वरती गेल्यानंतर झोपडीचा दरवाजा उघडेल आणि परमेश्वर भेटेल. मला तर काही परमेश्वर भेटलेलाच नाही. तेव्हा फकीर पुन्हा एकदा त्याच्या कानात सांगतो आणि मी जसं सांगितलंय त्या पद्धतीने जा आणि मग बघ परमेश्वर नक्कीच तुझ्यासाठी दरवाजा उघडेल. तेव्हा फकीराचा ऐकतो आणि तो शिखरापर्यंत चढून जातो. पुढे जाऊन उभं राहतो आणि आतमधून कोण असा प्रश्न आल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो आत ही तूच आणि बाहेर ही तूच. असं म्हटल्या म्हटल्या त्या झोपडीचा दरवाजा उघडतो आणि त्यातच मीपणा जो आहे, मी जो अहंकार आहे त्या व्यक्तीचा गौरव करतो. अशा पद्धतीनं मी जो आहे आतला